शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेसाठीचं गणेश पूजन संपन्न झालं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणेश पूजन झालं. गणेश पूजनानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं ताबापत्र आणि करारनाम्याचं हस्तांतरण करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 93व्या जयंतीनिमित्तानं वांद्र्यातील मातोश्री बाहेर शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि फुलांची सुंदर आरास तिथे तसंच विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या 93व्या जयंतीनिमित्तानं आदित्य ठाकरे यांनी आजोबांसोबतच्या गोड क्षणांचा फोटो शेअर केलाय. पुण्यामध्ये बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आली. नारायणपेठेत बाळासाहेब ठाकरेंचं भित्तीचित्र साकारण्यात आलंय. 60x30 आकाराचं हे भव्य आणि दिव्य असं भित्तीचित्र आहे. क्रेनच्या मदतीनं 2 दिवसात हे भित्तीचित्र साकारण्यात आलंय. तर शिवसेना भवनासमोर 8x8 उंचीचं नेपाळमधून आणलेल्या 33,000 रुद्राक्षांपासून तयार करण्यात आलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट ठेवण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे स्मारकाची निविदा एका आठवड्यात निघणार असून MMRDA ही निविदा काढणार आहे. तर निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी दिली. राज्य सरकारनं 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आणि त्याचं स्वागत महापौरांनी केलंय. मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिका किती निधी देणार याबाबत विचारणा केली असता त्याबाबत निर्णय घेऊ असं मोखम उत्तर त्यांनी दिलं. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दिलेले पैसे म्हणजे जनतेच्या पैशांची लूट असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला खरेदी करण्याचं जे तंत्र अवलंबतायत ते योग्य नसल्याचं मत अशोक चव्हाण यांनी रत्नागिरीत व्यक्त केलं. गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा हॅकरनं दावा केल्यानंतर अखेर 2 दिवसांनी पंकजा मुंडेंनी आपलं मौन सोडलं. ईव्हीएम घोटाळ्यास भाजप सरकार जबाबदार असून हॅकिंगची पूर्वकल्पना असल्यामुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या घडवण्यात आली आणि हा सगळा प्रकार दडपण्यात आला असा आरोप राजू शेट्टींनी केला. तर आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असल्याचं चित्र सध्या दिसतंय. विद्यमान खासदारांसोबतच राज्यातील 10 जागा जिंकण्याचा विश्वास राष्ट्रवादीनं व्यक्त केलाय. यंदा मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी मिळणार आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ पुनर्जीवित करून मराठा समाजातील तरुणांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार नवी मुंबईचे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आला. मुंबईतल्या चेंबूरच्या टिळकनगर इथे एका समाज मंदिर वास्तूचं भूमिपूजन सोमवारी भाजप लोकप्रतिनिधींनी केलं. तर त्याच समाज मंदिराचं भूमिपूजन मंगळवारी युवासेना नेते आदित्य ठाकरेंच्या हस्ते संपन्न झालं. अश्विनी बिद्रे सुमारे 2.5 वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांची हत्या केली गेली असावी असा संशय असला तरी अतिशय धीम्या गतीनं तपास सुरू आहे. त्यात गृह खात्यानं बेपत्ता अश्विनी बिद्रे यांची बदली केली. गृह खात्याच्या या कारभाराचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला. मराठा आरक्षणाप्रकरणी आज होणारी सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ओबीसी नेत्यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊन ओबीसींचा विश्वासघात केला असल्याचा आरोप ओबीसीचे नेते प्रकाश शेडगेंनी केलाय. ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या बाळासाहेब सराटे यांनी आता माळी, धनगर आणि वंजारी समाजांचं आरक्षण काढा अशी मागणी लावून धरली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ 10 लाख रुपये शासकीय मदत मिळावीत. कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मराठा महासंघाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नागपूर विभागात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या महसूल विभागानं यावर्षी सुद्धा बाजी मारली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक स्वाभिमान पक्ष स्वबळावरती लढवणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली. मात्र नेमक्या किती जागा लढणार याचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. अंतर्गत चाचपणीत राष्ट्रवादीला 10 जागांवर विजयाचा विश्वास आहे. रायगडची जागा सुनील तटकरे खेचून आणतील. मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढल्यास विजयाची शक्यता आहे. बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते.
निमंत्रण मागे घेतल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येऊ न शकलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल 29 जानेवारीला मुंबईत येणार आहेत. झालेल्या अवमानाबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आता सहगल काय बोलणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना देणाऱ्या पालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्याचं दिसतंय. पालिकेतल्या 442 शाळांमध्ये अद्याप फायर ऑडिट झालेलं नाही. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या तपासणीत हे उघड झालंय. राम गणेश गडकरींचा पुतळा बसवण्याची पालिकेच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी स्मारकाची आज पूजा करण्यात आली. राम गणेश गडकरींच्या पुण्यतिथीनिमित्तानं सरकारला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. 3 वर्षांनंतरही पालिकेचा पुतळा बसवण्यास निरुत्साह असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गडकरींनी संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या आरोपामुळे संभाजी ब्रिगेडनं गडकरींचा पुतळा तोडला होता. उद्या म्हणजेच गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर, वडगाव, लष्कर आणि एसएनडीटी वारजे परिसरात पंपिंग स्टेशन दुरुस्तीची कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. नाशिक शहरातील पाणी वाटप करण्याच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळालाय. पालकमंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं हा मुहूर्त मिळालाय. जलसंपदा विभागानं पालिकेबरोबरच करार केल्यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आलाय. नागपूरच्या कामठी इथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा पवित्रा होली क्रॉस शाळेनं घेतलाय. विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर होली क्रॉस शाळेनं शाळा सुरू न करण्याचा पवित्रा घेतलाय.